नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला आपण पाहूया अगोदर की निफ्टी 50 मध्ये आज काय घडलं. निफ्टी 50 मध्ये आपण डिस्कशन एक गोष्ट केलेली होती की या ठिकाणी मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग सारखा सिनारिओ दिसतोय, तर मार्केटमध्ये गॅप अप येण्याचे चान्सेस मॅक्सिमम दिसत होते. बट लक्षात घ्या तुम्ही काय झालेलं होतं की ओव्हरऑल जर आपण US कॉन्टिनेंट बघू तर US कॉन्टिनेंट हा नॉर्मल कंडिशनमध्ये गेलेला होता. तिकडे कोणतीही मोठी व्हॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळालेली नव्हती. बट आज सकाळी जसं एशियन कॉन्टिनेंटमधले मार्केट स्टार्ट झाले, आपल्याला पहिल्यांदा न्यूज आली दॅट इज जापानच्या GDPची जी की स्ट्रॉंग होती. त्यानंतर बघा पूर्ण मार्केट अपसाईडला राहिलेलं. त्यानंतर मी तुम्हाला ग्रुपवरती अपडेट केलेलं होतं की मार्केटमध्ये जापानचा जो काही रिझल्ट आला त्यामुळे कुठेतरी मार्केट साइडवेज टू गॅप अप मध्ये ओपन होण्याची शक्यता आहे. बट तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करा, ही जी लाईन मी मार्क केलेली आहे ना, ही मार्किंग ही शुक्रवारची क्लोजिंग आहे 22,954 ची गिफ्ट निफ्टीवरती. आणि सकाळी मार्केट जे दिसत होतं ना बघा, आपल्याला कुठेतरी गॅप अप दिसत होतं या पॉईंट पासून. इथे थोडंसं साइडवेज टू गॅप अप आपल्याला ऍट द एंड दिसत होतं. बट ही जी 9 वाजताची कॅन्डल आहे बघा, जसं मार्केट ओपनिंग झालं तसं सेलिंग प्रेशर कन्सिस्टंटली मार्केटवरती राहिलेलं आहे आणि सडनली मार्केटला आपल्याला खालच्या बाजूला आणताना दिसलेलं आहे. मार्केटचं ओपनिंग हे गॅप डाऊन मध्ये केलेलं होतं, जे की आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसलं निफ्टी 50 मध्ये. ओके, निफ्टी 50 मध्ये पहिल्यांदा आपला गॅप डाऊन आला, त्यामुळे या ठिकाणी तर काय दुसरा पॉईंट राहत नाही. बट सेकंड पॉईंट आपण डिस्कस केला होता की खालच्या बाजूला आपल्याकडे 22,785 एक लेवल इम्पॉर्टंट लेवल होती, जी की 22,785 इथे जी लेवल होती किंवा हा जो डिमांड झोन होता, ही एक डिजिटल लाईन आहे. या डिजिटल लाईन पासून आपल्याला कन्सिस्टंटली बाईंग पाहायला मिळते, जे की आपण डेलीच्या टाइम फ्रेम वरती पण पाहिलं होतं. आणि फर्स्ट पुलबॅक फेक करून सेकंड पुलबॅक वरती मार्केट उभं होतं आणि तिथून मार्केट काहीतरी बेस बनवायचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट आपण एक अनालाइज केली होती शुक्रवारच्या अनालिसिसमध्ये. बट आजच्या त्याच अनालिसिसमध्ये आपण बोललो होतो की या ठिकाणाहून अगेन बायर्स ऍक्टिव्हेट होत आहेत. ज्या वेळी मार्केटचं ओपनिंग या ठिकाणी आलं आणि मार्केट खालच्या बाजूला आलेला आहे, मी 5 मिनिट्स वरती कन्वर्ट करतो. जसं मार्केट या स्पॉटला आलं त्याच वेळी आपण व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला अपडेट केलं होतं. व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअपच्या या ग्रुपवरती बघा, मी 22,750च्या लेवलवरती दिलं होतं की 22,750 इज डिमांड मॅनिप्युलेशन लेवल. हे डिमांड आहे आणि तिथे मॅनिप्युलेशन होऊ शकतं असं एक कन्सिडरेशन होतं. बायर्स प्रेशर कंटिन्यू आहे, त्यामुळे बायर्स प्रेशर या ठिकाणी होतं आणि सस्टेन राहत नाहीये मार्केट खाली. एवढंच एक मी मेसेज टाकला होता त्या ठिकाणी. नंतर मग ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या त्या अशा होत्या की मार्केटला इथून उचललं गेलं होतं अपसाइड मध्ये. ओके, आणि या ठिकाणी आमचे 2 ट्रेड एक्झिक्यूट झालेले होते आणि या दोन्ही ट्रेडला आम्ही एक्झिक्यूट केलेलं होतं. होप की तुम्ही सगळ्यांनी ते प्रेडिक्शन डिटेलमध्ये पाहिलं असेल आणि त्याच्या अकॉर्डिंग इथे ट्रेड एक्झिक्यूट सुद्धा या डिमांड झोनला केला असेल. आता आपण पाहूया की उद्याच्या दिवशी निफ्टी 50 कुठे ट्रेड करू शकते. हे पहा, आपण जर या डिमांड झोनला मार्क करतोय तर याला मॅनिप्युलेशन लेवलला याच्यामध्ये इन्क्लूड करतोय, तर ह्या कुठेतरी डिमांड झोन आपल्याला या पद्धतीचा पाहायला मिळू शकतो. तर आपल्याला 750 म्हणजे 725 ची लेवल पण इन्क्लूड करावी लागेल, जो की आजचा डेलो आहे. ओके, आणि आपण जे लास्ट सप्लाय झोन बद्दल बोलत होतो, तो सप्लाय झोन म्हणजे 23,225 ते 23,250च्या नियर बायचा हा जो काय आहे, हा आपला एक सप्लाय झोन आहे. या रेंजमध्ये मार्केट आपल्याला पाहायला मिळतंय. बट बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, मार्केट कन्सिस्टंटली लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय म्हणजे लोअर हायच आपण कन्सिडर करूया आणि इकडे लोअर लो, अशी एक सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. बट या ठिकाणी आपण जर पाहतोय तर मार्केटने या ठिकाणी एक सेलिंग इम्पॉर्टंट सेलिंग पॉईंट बनवलेला आहे, जो की 22,967च्या लेवलच्या आसपास आहे. म्हणजे ही आउटर मोस्ट पॉईंट आहे आणि 22,967 समथिंग असा तो तुम्ही कन्सिडर करू शकता. आता बघा या ठिकाणी काय असतं, याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग पॉईंट काय आहे मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी काय असतं की सेलर्स बसलेले आहे, या ठिकाणी सेलर्स बसलेले आहेत, या ठिकाणी सेलर्स आहेत, या ठिकाणी सेलर्स आहे. या 4 ठिकाणी आपल्याला सेलिंगच्या ऑर्डर्स येताना दिसल्या होत्या आणि फायनली ॲट द एंड काय केलेलं आहे मार्केटने, या ठिकाणी एक ब्रेकआउट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी बघा काय होतं, या ठिकाणी जे आपण ऑर्डर्स बसलेले होते या सेल 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 अशा ऑर्डर्स होत्या. इन केस आता हे जे सेलर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉस काय असणार आहे, याच्या वरती लागलेले असणार आहे. इफ जर मार्केट याच्या वरती निघून गेलं तर काय होईल की हे जे सेलर्स आहेत हे यांची पोझिशन एक्झिट करायचा प्रयत्न करतील, त्यासाठी त्यांना बाईंग करावी लागेल आणि यालाच आपण काय म्हणतो शॉर्ट्स कव्हर. म्हणजे हे शॉर्ट्स पोझिशन आहेत, या पोझिशन्सला इथे कव्हर केलं जातं, त्यामुळे इथे एक व्हॉलेटिलिटी क्रिएट होते. पण ऍट द एंड मध्ये झाल्यामुळे इथे तुम्हाला शॉर्ट्स कव्हरिंग पाहायला नाही मिळालेलं. बट आपण कन्सिडर करूया की टेक्निकली मार्केटमध्ये गॅप अपचे चान्सेस आपल्याकडे आहेत. का? कारण खालचा डिमांड झोन हा स्ट्रॉंग डिमांड झोन आहे आणि हा जो सप्लाय बनलेला आहे हा टेम्पररी सप्लाय झोन आहे. आता टेम्पररी सप्लाय झोन काय असतो की
जो सप्लाय झोन जनरली ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. आणि हा जो डिमांड झोन आहे स्ट्रॉंग डिमांड झोन आहे, याच्याबद्दल ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं होतं. आता मग आपण उद्याच्याला काय बघतो, उद्याच्याला इन केस मार्केट तुमचं गॅप अप होतं. गॅप अपच्या कंडिशन मध्ये समजून घ्या की तुम्हाला एक इम्पॉर्टंट लेवल पाहावी लागेल, दॅट इज आजची जी क्लोजिंग झालेली आहे जिथून मार्केटचं गॅप अप होईल ती म्हणजे जस्ट मिनिट मी थोडीशी म्हणजेच 22,953 म्हणजे 22,950 आपण लेवल कन्सिडर करूया. उद्याच्या दिवशी आपल्याला मार्केट इन केस गॅप अप मध्ये ओपन होत आहे तर मार्केट 22,950 नियर बाय कुठेही जर पाहायला मिळत आहे आणि इथून रिजेक्शन कॅन्डल जरी पाहायला मिळाली तर तुम्ही इथून या ठिकाणाहून बाइंग साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकता, ज्याचा स्टॉप लॉस तुमचा 22,940 किंवा 22,930 खाली एक 20 ते 30 पॉईंट खालच्या बाजूला तुम्ही जर तुम्हाला याला एक स्ट्रॉंग सप्लाय झोन प्रोव्हाइड करायचा असेल तर याचा स्टॉप लॉस तुमचा जवळपास 22,876 खाली राहील, ज्याच्यामध्ये तुमच्या ट्रेडचं डायरेक्शन किंवा तुमचा ट्रेडही मोठा राहू शकतो. म्हणजेच काय की ज्यावेळी या ठिकाणाहून बायर्स निघालेले आहेत हे बायर्स त्यांचा स्टॉप लॉस ट्रेलिंग करत चालत आहे आणि त्यांचा ट्रेलिंग स्टॉप लॉस हा 22,876 म्हणजे जे ऑपरेटर लोक आहेत तुम्हाला कुठेतरी 22,876 या लेवलच्या नियर बाय पाहायला मिळू शकतात. इन केस उद्या या जरी लेवलला ब्रेक झालं तरी तुम्ही काय डायरेक्टली मार्केट खाली पडेल अशा कन्सिडरेशन मध्ये आपण नाही आहोत. मार्केट जोपर्यंत 22,876 वरती सस्टेन राहत आहे किंवा 22,876 वरती ट्रेड करत आहे तोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती राहणार नाहीये. मार्केट हे आपल्याला स्ट्रॉंग आणि बाइंग साइडलाच पाहायला मिळू शकतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरी कंडिशन इन केस मार्केट तुमचं या झोनच्या नियर बाय कुठे ओपन होतं म्हणजेच की 22,850 ते 22,950 या 100 पॉईंटच्या रेंजच्या आतमध्ये कुठेतरी ओपन होताना पाहायला मिळालं तर काय होईल की आपल्याला या ठिकाणाहून बाइंग प्रेशर हा कन्सिस्टंटली पाहायला मिळू शकतो. बट इन केस मार्केट याला ब्रेक करते तर लक्षात ठेवा की काय होईल, हे जे बायर्स इथून बसलेले यांचा जो एक म्हणतो ना आपण की एक पॉवर असते, एक कॉन्फिडन्स असतो मार्केटला एक वरती नेण्यासाठीचा, तो कॉन्फिडन्स त्यांचा लूज होईल आणि ते काय करतील की त्यांच्या ऑर्डर्स इथून बाहेर निघायचा प्रयत्न करतील. म्हणजे त्यांनी ही जी बाइंगची एक हे बनवलेली आहे, जसं की आपण इथे FII आणि DII च्या ऍक्टिव्हिटीमध्ये बघतो की इथे FII तुमचे कन्सिस्टंटली माल विकत चाललेले आहेत, बट DII जे आहेत ना ते तुमचा माल खरेदी करतात आणि कन्सिस्टंटली एकदम बरोबरीने माल खरेदी करायचा प्रकार चालू आहे. 4,363 करोडचा माल हा DII ने खरेदी केलेला आहे तर 4,294 म्हणजे 4,300 करोडचा माल FII ने विकलेला आहे. तर हा जो बायर बसलेला आहे ना हा बायर त्याचा काय करेल माहिती का, त्याचा होप सोडेल, त्याची जी काही कॉन्फिडन्स आहे तो सोडेल आणि तो त्याचा माल जो काही प्रॉफिट असेल लॉस असेल तो घेऊन मार्केटमधून एक्झिट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा प्रेशर कुठेतरी मार्केटला डाऊन साईडला पाहायला मिळू शकतो. आता बघा याच्यामध्ये मला खूप क्वेश्चन्स येतात. निफ्टी 50च्या एका इम्पॉर्टंट लेवलवरती मला डिस्कशन करायचंय. आज मी खरं तर लाईव्ह येऊनच तुमच्याशी डिस्कशन करणार होतो, बट आता हा पॉईंट आलाय तर याच्यामध्ये आपण डिस्कशन करू. आता मोस्टली काय होतंय की लोक काय म्हणतात की सर मार्केट हे 21,500 किंवा 22,000च्या लेवलपर्यंत येणार आहे, 22,000च्या लेवलपर्यंत येणार आहे. बट लक्षात घ्या ऑप्शन बायर हा कोण आहे, मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवतोय तुमच्या स्वतःसाठी आणि येणाऱ्या टाइम मध्ये व्हिडिओ येऊन जाईल. तर लक्षात ठेवा ऑप्शन बाइंग आपण करतो. ऑप्शन बायर्स हा एक स्कॅल्पर असू शकतो किंवा एक शॉर्ट टर्म ट्रेडर आहे, तो वन डे मध्येच काय करायचं ते काम करणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे कोणतीही हेजिंग पोझिशन आपल्याला बनवायचा प्लॅनिंग नाहीये आपला किंवा इथे कोणतं तरी तुम्ही ऑप्शन बाइंग एक पुढच्या महिन्याचा वगैरे होल्ड करून घेऊन जाणार अशातला काही सिनारिओ आपण याच्यामध्ये ठेवत नाही ऑप्शन बाइंग मध्ये, कारण ऑप्शन बाइंगच्या ग्रिक्सच्या अकॉर्डिंग आपल्याला डीके पाहायला मिळतात. त्यामुळे कोणीही 22,900 21,900 किंवा 22,000 या लेवलसाठी जर कोण पुट घेऊन जाते तर लक्षात घ्या मार्केट हे स्लोली डाऊन साईडला मुवमेंट करेल. जरी केलं तरी डायरेक्टली सडनली फॉल करणार नाहीये. मार्केट हा युटर्न साठी किंवाच एक बेस शोधायचा प्रयत्न करतोय आणि तोच बेस मार्केट कुठेतरी या ठिकाणी बनवायचा प्रयत्न करतोय, जे की आपण डेलीवरती पाहिलं होतं. बट मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जर डेलीवरती तुम्ही या ठिकाणी बघताय तर समजून घ्या या ठिकाणी हा जो पॉइंट होता जिथून मार्केटमध्ये एक प्रेशर क्रिएट केला होता बायर्सने, सेम ठिकाणाहून बघा आजच्या दिवशी म्हणजेच बघा किती दिवस झालेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 दिवसांच्या बॅक टू बॅक रेड कॅन्डल आणि त्या बॅक टू बॅक रेड कॅन्डल नंतर एक जबरदस्त अशी एक ग्रीन कॅन्डल जी की आपण कालपासूनच एक्सपेक्ट करत होतो आणि आपण बोलत होतो की सोमवारी आपण मार्केटला स्टेबल बघतोय, वरच्या बाजूला नाके डाऊन साईडला फॉल बघतोय. तर ही जी कॅन्डल येते ही कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्हिटी मध्ये घेऊन चालली आहे आणि इथून मार्केट जर वरच्या बाजूला निघतंय तर मग आपल्याला तो बाइंग प्रेशर पाहायला मिळेल, जो बाइंग प्रेशर आपण एक्सपेक्ट करतोय मार्केटमधून, तो बाइंग प्रेशर त्यावेळेला पाहायला मिळणार, लगेच नाही. त्यासाठी मग तुम्हाला या लेवलसाठी वेट करावं, 23,300च्या लेवलसाठी वेट करावंच लागणार, त्याला कोणताही एक सॉल्युशन नाहीये.
त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत थांबावंच लागणार आहे. तो व्ह्यू थोडासा मोठा आहे हे लक्षात ठेवा. आता आपण या लेवलमध्ये येतोय ना, तर ही लेवल खूप महत्वाची की 23,225 ही जी लेवल आहे. आपण लास्ट टाइम पण बोलत होतो या लेवलबद्दल, 23,225 जी की आपण शुक्रवारी डिस्कशन केलेली होती. हा काय आहे, हा तुमचा एक सप्लाय झोन आहे, इम्पॉर्टंट सप्लाय झोन आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर मार्केटला तुमच्या इकडे जर येतं, इकडे या भागात कुठेही ओपनिंग करत आहे आणि तुम्ही रॅन्डम जर बाईंग मध्ये जात असाल तर जरा जपून जावा, कारण मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही बायर्स इमिजिएट येताना दिसणार नाहीये. बायर्स थोडासा प्रॉफिट बुकिंग पण दाखवू शकतो, जसं का मार्केट गॅप अप वगैरे करेल किंवा काय. मार्केटमध्ये जरी बायर्स कंटिन्यू प्रेशर घेऊन गेला इथपर्यंत, तर समजून जावा की बाईंग हा जो बायर्स बसलेला ना कालचा, हा काय करेल, हा त्याचा प्रॉफिट बुकिंग दाखवायचा प्रयत्न करेल. मग तुम्ही काय करता याच्यामध्ये उलट, की इथे झालेला आहे ब्रेकआउटसाठी मार्केट एक फेक ब्रेकआउट वगैरे, किंवा जसं की आता बघा या बाजूला मार्केटमध्ये ट्रॅपिंग झालेली होती. जसं मी तुम्हाला सकाळ आपण डिस्कशन केलं की इथून खालच्या बाजूला नेलं, ब्रेकडाऊन केला, इथे खूप सारी लोक पुट बाय करून बसली, इथे आम्ही कॉल बाय केलेला होता, पुट बाय करून बसली आणि मार्केटमध्ये ट्रॅप झाली. सेम सिच्युएशन या ठिकाणी पण बनू शकतं. मग या ठिकाणी मार्केटला असं वरती घेऊन जाऊ शकतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा फॉल दाखवू शकतात. या कंडिशन्स पण असतात, त्याच्यामध्ये वेगळ्या कंडिशननी डील करावं लागतं. ज्यावेळी त्या स्पॉटला मार्केट येईल, मी तुम्हाला त्या गोष्टी डिटेलमध्ये क्लिअर करून देईल. तर उद्याचा व्ह्यू आपला क्लिअर आहे की मार्केटने जनरली आपण उद्या बाईंग साईडला थोडंसं स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करूया, बट मार्केटने त्यासाठी 23,967 म्हणजे राहिले किती पॉईंट, 30 पॉईंट्स राहिलेले आहेत फक्त 23,000च्या लेवलला. तर 23,000ची लेवल काढते, मग तर इझिली मार्केट तुमचं वरच्या बाजूला मूव्ह करेल. मग तर तुम्हाला पहिला टार्गेट तुमचं आरामशीर बघा इथपर्यंत देऊ शकता, 23,090 म्हणजे आपण 23,100चा टार्गेट बघतो. 23,100 ते 23,120 पर्यंतचा पहिलं टार्गेट देऊ शकता आणि दुसरं टार्गेट 23,240, म्हणजे 100 ते 120 पॉईंटचे टार्गेट्स तर तुम्हाला आरामशीर दिसत आहेत जर मार्केट 23,000च्या वरती उद्या सस्टेन व्हायला लागलं तर. त्यामुळे उद्याचा सिनारिओ जो असेल आपला आजच्या सारखाच थोडासा बुलिश किंवा वरच्या बाजूला सस्टेन राहील अशा प्रकारचाच राहू शकतो. बट कोलॅप्स झालं या स्पॉट पासून, कारण याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर असा ब्रेकआउट नाही पाहायला मिळेल. जसं या ठिकाणी मार्केटने अर्धवट क्लोजिंग केलं, सेम अर्धवट क्लोजिंग आज सुद्धा केलं. हे बघा, हे 2 ते 3 दिवसापासून अगेन लोकांना बाईंग बघा ऍट द एंड काय करायला होतं, सी बाय करायला होतं आणि ते सगळे लोक सी घेऊन जात आहेत आणि ऍट द एंड ते काय करताय, अर्धवट शॉर्ट कव्हरिंग वगैरे ठेवून त्याला तसंच उद्याच्या दिवशी ग्लोबल मार्केटवरती डिपेंड केलं जाते की मार्केट ग्लोबल फॅक्टरच्या अकॉर्डिंग गॅप अप होईल, गॅप डाऊन होईल, त्यानंतर पुढचे डिसिजन्स घेता येतील, अशा सिच्युएशन मध्ये मार्केटला ठेवलं जातं. जर आपण बँक निफ्टीला बघतोय तर लक्षात घ्या, बँक निफ्टीचा डिमांड झोन जो होता तो आपण कालच्या डिस्कस करत होतो 48,731. आपण त्यामध्ये सुद्धा एक गॅप अप आपण पाहत होतो आणि याचा एक सप्लाय झोन आपण जो पाहिला होता तो सप्लाय झोन मी मार्क करून घेतो. इथे बघा 49,844 ते ऑलमोस्ट 49,800च्या नियर बायचा, म्हणजे 51 पॉईंटचा हा एक सप्लाय झोन इथे बनलेला आहे, जो की इम्पॉर्टंट सप्लाय झोन आहे. लक्षात घ्या, आता या ठिकाणी आपण काय डिस्कस केलं होतं की इथून गॅप अप हे आहे, मार्केटने ब्रेक केलेला आहे तर गॅप अप येण्याची शक्यता आहे. बट बघा, इंडियामध्ये एक न्यूज होती, मुंबईमध्ये सेंट्रल बँक समथिंग अशा बँकेचं काहीतरी इश्यू झालेला आहे, त्या बँकेचे ट्रान्झॅक्शन्स आरबीआयने थांबवलेले आहेत, घोटाळे त्याच्यामध्ये दिसून आले. त्यामुळे आज थोडासा बँकिंग सेक्टरवरती थोडासा प्रेशर होता. बघा, 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, 3 कॅन्डल, 4 कॅन्डल, बॅक टू बॅक 15 मिनिट्सच्या 4 कॅन्डल, म्हणजे पहिला 1 तास 1 हार आपल्याला मार्केट पूर्ण बँक निफ्टी पूर्ण डाऊन साईडला येताना दिसली. त्यानंतर थोडंसं पॅनिक सिच्युएशन रिलीज झाली किंवा रिलीफ मिळालेलं होतं आणि तिथून सडनली 2 स्पाईकमध्येच मार्केटला अपसाईडला उचलला. तर हे अपसाईडला का उचललं, ह्या गोष्टी पण तिथेच येतात परत की मार्केटमध्ये डिमांड झोन. आता डिमांड झोनचं काय, कसं, काय नाही, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्याच आहे आणि डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे डिमांड झोन, सप्लाय झोनची, तुम्ही जाऊन एकदा चेक करून घ्या. तर याच डिमांड झोनवरून मार्केटमध्ये सडन स्पाइक्स आलेली आहे बघा, त्या ठिकाणावर मार्केटला वरती घेऊन गेलेले आहेत. तर बँक निफ्टी पण आपलं जसं एक्सपेक्टेड होतं वरच्या बाजूला येऊन तर थांबलेलं आहे, बट आपल्याला मुवमेंट ही 49,000च्या पण 49,300च्या वरती वरच्या बाजूला पाहिजे. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आहे 49,247 याच्या वरती येऊन तर मार्केटने क्लोजिंग केलेली, बट लक्षात घ्या इथून लगेच काय पुढचे टार्गेट्स इमिजिएट नाहीये. मार्केटला परत एक हर्डल इथे क्रिएट झालेला आहे, दॅट इज 49,562, म्हणजे 49,500 ते 562 एक 60 पॉईंटची रेंज आहे. या रेंज मधून पण तुम्हाला एक रिजेक्शन पाहायला मिळेल. म्हणजे जरी इथून उद्याच्याला मार्केटचं ओपनिंग या भागात कुठेतरी होत आहे तर मार्केट आयदर खाली येऊन तुमच्या ऑर्डर घेईल, आयदर वरती जाऊन रिजेक्शन घेईल. दोनपैकी एक गोष्ट करणार कोणती तरी. जर बायर्स प्रेशर राहिला तर वरती जाऊन तुमचा पहिल्यांदा रिजेक्शन घेईल, त्यानंतर वरती जायचा प्रयत्न करेल. बट मार्केट जर या वरती इथे कुठे ओपन झालं तर मार्केट खाली येऊन पहिल्यांदा तुमच्या या 49,200 पर्यंतच्या ऑर्डर पिक करून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर मार्केट तुमचं पहिलं टार्गेट 49,600, 49,500 ते 600 आणि त्यानंतर 49,800च्या नियर बायचं फायनल टार्गेट दाखवू शकते. हा सप्लाय झोन हे निघाल्यानंतर याच्या पुढचं डिस्कशन आपण करूया. बट
इन केस मार्केटने याच्या साईडवेज किंवा याच्या खाली ओपनिंग केलं तर मग बाईंग साईडला कसं ट्रेड एक्झिक्यूट करायचं हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवा. जो काही इथून बायर्स बसलेला आहे हा बायर त्याच्या ऑर्डर्सला कुठेतरी बघा इथे ट्रेल करत चाललेला आहे आणि त्याचा ट्रेलिंग स्टॉप लॉस जो असतो तो कुठेतरी आपल्याला दिसतोय 49,000च्या खाली. म्हणजे 49,000 जर तुम्ही ओआय पण कुठेतरी चेक करसाल तर तो पण तुम्हाला एक चांगल्या लेवलचा ओआय आपल्याला पाहायला मिळू शकतो या 49,000च्या लेवलला. त्यामुळे ही लेवल एक बेस्ट एव्हर लेवल राहू शकते तुमच्यासाठी बाईंगसाठी. इथून तुम्हाला आरामशीर स्कॅल्पिंगसाठी खूप चांगले असे पॉईंट्स बँक निफ्टी देऊ शकते. त्यामुळे इथून थोडंसं तुम्ही अपसाईडला जाण्याचा पण प्रयत्न करा. 40 ते 50 पॉईंटचा 40 to 50 पॉईंटचा एक स्टॉप लॉस तुम्ही इथे प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करा आणि या ठिकाणाहून तुम्ही एक चांगली अशी बाईंग्स पाहायला मिळू शकते तुम्हाला, ज्याचं टार्गेट पहिले 49,300 नंतर 49,500 नंतर तुमचं जे काही हायर आपला सप्लाय झोन एंडचं आहे ते डायरेक्शन तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. इतकं इझी बँक निफ्टी आहे. त्यामुळे बँक निफ्टीला आपण काही निगेटिव्ह बाजूला बघत नाहीये, कारण बिकॉज ऑफ की तो पूर्ण जो टेक्निकल सिनारिओ आहे तो कुठेतरी पॉझिटिव्हिटीमध्ये आणलेला आहे. त्यामुळे आपण त्याला थोडंसं पॉझिटिव्हमध्ये बघतो. बट निगेटिव्हमध्ये जरी बघायचं म्हटलं तरी हा डिमांड झोन जोपर्यंत तुटत नाहीये तोपर्यंत आपण याला प्रॉपरली फॉलच्या दृष्टीने बघणार नाही आहोत. त्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच. त्यानंतर आपण याच्या खालच्या बाजूला मार्केटला फॉल बघूया. त्यानंतर मग त्याचे जे काही टार्गेट्स असतील ते 48,000 वगैरे या टार्गेट्सवरती आपण नंतर जसं वेळ येईल तसं डिस्कस करू. बिकॉज एका दिवसामध्ये एवढी मोठा तुमचा फॉल करणार नाही. बघा ओव्हरऑल किती फॉल होतो इथून ऑलमोस्ट 48,000 म्हणजे 2.83%. एवढा मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळणार नाही. रँडमली जरी आपण बघितलं ना की IV मध्ये बँक निफ्टी तुमची ॲव्हरेज 1% to 1.5%च्या आसपास हायएस्ट मुवमेंट करतील. इथले 2% पेक्षा जास्त मुवमेंट होत नाहीये. 2.83 किंवा 3% अशी मुवमेंट होती. जर आपण सेन्सेक्सला बघतोय तर सेन्सेक्समध्ये पण बघूया. सेन्सेक्समध्ये उद्याच्याला एक्सपायरी पाहायला मिळते आपल्याला. सेन्सेक्सला जर आपण बघतोय तर सेन्सेक्सचा जो काही हा डिमांड झोन आहे खूप स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. मार्केट याच्यावरती सस्टेन आहे. आपण डेलीच्या टाइम फ्रेमवरती बघतोय बॅक टू बॅक 1 2 3 4 5 6 7 8 सेमी निफ्टी सारखा सिनियर 8 कॅन्डल नंतर 9वी जी कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खूप छान कॅन्डल आलेली आहे आणि कॅन्डलने खूप मस्त असं रिजेक्शन सेन्सेक्समध्ये खालच्या बाजूने घेतलेलं आहे. आता बघा आमचे जे काही बाकीचे मेंबर्स आहेत त्यांनी पण लक्षात घ्या, ज्यांनी पण इथून सी घेऊन ठेवलं आणि इथे जाऊन होल्ड करतात त्यांनी ट्रेलिंग स्टॉप लॉसला द्यायचा प्रयत्न करा. त्याला होल्ड करायचा प्रॉपरली प्रयत्न करा. ठीक आहे. जर आपण याला पाहतोय व्यवस्थित तर याचा जो सप्लाय झोन बनतो आपला सेन्सेक्सचा तो कुठेतरी 77,800च्या नियर बाय बनतो. आता याचा अर्थ काय आहे की उद्याची एक्सपायरी जी आहे ती 77,800च्या खालच्या बाजूला होणारच आहे. म्हणजे ॲव्हरेज मोमेंटम कितीपर्यंत आहे 77,800 म्हणजे लईतले मॅक्स टू मॅक्स 1%ची मोमेंटम आपण अपसाईडला 1% पेक्षा जास्त मोमेंटम आपण नाही बघत. जरी झाली तरी बघूया मॅनिप्युलेशन काय आहे. त्या मॅनिप्युलेशन लेवल वगैरे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये येऊन देईल. अदरवाईज आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअप त्याच्यावर मी अपडेट करेलच. बट 1% पर्यंतची मॅक्स टू मॅक्स मुवमेंट आपण उद्याच्याला सेन्सेक्स मध्ये पाहतो हे लक्षात ठेवा. आता सेन्सेक्स मध्ये बघा या ठिकाणी जो काही पॉईंट होता जो की सेलर्स प्रेशर होता, जसं आपण निफ्टीमध्ये बघत होतो जे की निफ्टीमध्ये इथून सेलर्स आहे, इथून सेलर्स आहे, इथून सेलर्स आहे, इथून सेलर्स आहे सेन्सेक्स मध्ये सॉरी, आणि इथे अजून पण ब्रेक केलेला नाही. त्यामुळे इथे सेन्सेक्स वरती पहिल्यांदा सेलर्स हावी व्हायचा प्रयत्न करतील. बिकॉज की आता बँक निफ्टीमध्ये पण ब्रेक झाला, निफ्टीमध्ये पण ब्रेक झालेला, पण सेन्सेक्समध्ये आपण स्टील अजून पण ब्रेक झालेला नाहीये. म्हणजेच काय की इथून शॉर्ट कव्हरिंग अजून पण आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीये. जर उद्याच्याला मार्केट याच्यामध्ये गॅप अप करते काही पॉझिटिव्ह न्यूजच्या अकॉर्डिंग तर लक्षात घ्या की 76,000ची लेवल एक महत्वाची लेवल राहील. या 76,000च्या लेवल पासूनच तुम्हाला पहिला तुमचा हिरो झिरोचा ट्रेड मिळेल. मग याचा टायमिंग जो पण असेल 9:45 असेल, 10 असेल किंवा 9:30 असेल, या जो काही टायमिंग मध्ये मिळतोय त्या टायमिंग मध्ये तुम्हाला सिम्पली या 76,000 पासून एक बाईंगची ऑर्डर घ्यायची. इथून जशी स्पाइक येईल तुम्हाला तुमचा येतं हिरो झिरोचा पहिला ट्रेड तुमचा आरामशीर इथे तुम्हाला मिळून जाऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये डिमांड झोनच्या वरती जर आपण विषय चर्चा केली तर डिमांड झोन आपला सिंपल या ठिकाणी छोटासा डिमांड झोन आहे. तो कुठेतरी 75,762 म्हणजेच काय की 75,700च्या नियर बाय आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे काय की उद्याच्या दिवशी आपण एक्सपेक्ट करतोय की सेन्सेक्स जे आहे 75,700 ते 800च्या सॉरी 75,800च्या वरच्या बाजूला सस्टेन राहण्याचं काम करावं, याच्या खाली पडू नये. जोपर्यंत तुमचा सेन्सेक्स 75,800च्या वरच्या बाजूला आहे तोपर्यंत तुमचा सेन्सेक्स एक पॉझिटिव्ह मोमेंटम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थित ट्रेड करा. बाकी नेक्स्ट जर टार्गेट्स बघितले आपण तर टार्गेट्स तुम्हाला पाहायला मिळतील 76,300 म्हणजे 76,400 ते 76,500 या रेंजमधून तुम्हाला पहिलं रिजेक्शन मिळेल. म्हणजे जसं की उद्याच्याला गॅप अप झाला आणि वरती आपल्याला
पहिल्यांदा मार्केट इथे पाहायला मिळालं आणि इथून पहिल्यांदा रिजेक्शन घेईल, त्यानंतर मार्केट या 76,800च्या लेवल पासून रिजेक्शन घेऊ शकतो. त्यामुळे 76,400 ते 500 आणि 76,800 या दोन लेवलला पण रिजेक्शनसाठी म्हणजे सेल साईडच्या स्कॅल्प ट्रेडसाठी तुम्ही रेडी ठेवू शकता. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.